ते पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली, कारण का संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जी जी नावं दिलेली आहेत, त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत। त्याची आठवण कदाचित ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या, जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे की जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर, त्याची जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती, त्या बाबतीमध्ये उल्लेख करावा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर। नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर दाखवत आहे? उद्धव ठाकरेची जी काय लायकी, कुटुंबाला शिव्या ह्याला पोचून दाखवतो, एवढापर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊतची दिली होती। मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिले नाही? अर्ध अपुरं पुस्तक लिहू नये, पूर्ण पुस्तक काढा, मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल। सर, अजून एक राजकीय प्रश्न आहे। संजय राऊत यांनी जो दाखल केलेला होता मानहानीचा गुन्हा, त्याच्या संदर्भात तुमच्यावर जामीनपात्र वॉरंट जाहीर झालं? हो, माहिती आहे। त्या बाबतीमध्ये कोर्टाने जे दिलेले आदेश आहेत ते आम्ही निश्चित पद्धतीने पाळू आणि आम्ही पूर्ण करू। त्यासाठी तुम्ही मालवणला आलेला ते मला कळलेलं आहे। विनायक राऊत आणि वैभव नाईक यांच्यावर आपण बोललात। विनायक राऊत यांना पाडण्याचं काम वैभव नाईक। अहो, सिंधुदुर्गच्या उभाटाचा आका कोण हे पहिलं तर सिंधुदुर्गाच्या शिवसैनिकांनी ठरवावं। विनायक राऊताचा कार्यक्रम हे मुंबईला हे पार्सल आम्ही परत पाठवून देतो हे सांगणे, तेव्हा वैभव नाईक कुठे कुठे कसे बोलत होते ना, याचे पुरावे माझ्याकडे आहेत। म्हणून सिंधुदुर्गाचा किंवा आमच्यावर आका कोण ही शोध मोहीम सुरू करण्या अगोदर ना त्यांच्या उभाटाच्या शिवसैनिकांनी त्यांना वैभव नाईक पाहिजे काय विनायक राऊत पाहिजे हे पहिलं सिद्ध करावं। कारण का 3 आठवड्या अगोदर उद्धव ठाकरे बाहेर जाण्या अगोदर हे वैभव नाईक एक शिष्टमंडळ घेऊन गेलेले उद्धव ठाकरेकडे ही मागणी करायला की विनायक राऊत आम्हाला या जिल्ह्यात नको। खोराय का खोटाय सांगा, मग त्याच्याबरोबर गेलेला एक व्यक्ती तुमच्या समोर आणतो जे हे पुरावे देईल। म्हणून आमच्यावर आका कोण बोलण्या अगोदर ना तुमच्या उभाटाचा पहिला आका कोण हे पहिले सांगा। त्यांचा पक्षाकडून त्यांनी परतफेड केली उपकरांची असं म्हटलं। ते पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील लिहिलेली, कारण का संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जी जी नावं दिलेली आहेत, त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहेत। त्याची आठवण कदाचित ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या, जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे की जी काय लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर, त्याची जी माहिती काही आमच्यापर्यंत त्या लोकांनी दिलेली होती, त्या बाबतीमध्ये उल्लेख करावा ना त्या पुस्तकामध्ये हिंमत असेल तर। नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर दाखवत आहे? उद्धव ठाकरेची जी काय लायकी, कुटुंबाला शिव्या ह्याला पोचून दाखवतो, एवढापर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊतची दिली होती। मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिले नाही? अर्ध अपुरं पुस्तक लिहू नये, पूर्ण पुस्तक काढा, मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल।